अंबरनाथ शहरातील मुख्य रस्त्यांचे काँक्रिटीकरण तर झाले होते, पण त्यासोबत प्रभाग क्रमांक 24 मधील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण गरजेचे होते आणि म्हणूनच अंतर्गत रस्त्यांसाठी अथक मेहनत घेऊन श्री स्वप्नील बागुल यांनी प्रभाग क्रमांक 24 मधील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करून घेतले. वर्षा कॉम्प्लेक्स मधील रस्ता, वेलफेअर सेंटर पासून शिवसेना शाखेपर्यंतचा रस्ता, चंद्रात्रे क्लासेस समोरील रस्ता, सुलभ सोसायटी समोरील रस्ता, केळकर हॉल समोरील रस्ता, ताडवाडी मधील रस्ता, नाईक संगीत विद्यालय जवळील रस्ता, गोगटेंच्या घरासमोरील रस्ता, कैलास दर्शन ते जय हिंद बँक पर्यंतचा रस्ता, वर्षा कॉम्प्लेक्सच्या मागच्या गेट पासून ते कुलकर्णी यांच्या घरापर्यंतचा रस्ता. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला पूर्वीची एक म्हण होती, माणसासाठी फक्त गरज असते अन्न वस्त्र निवारा, आणि आता शहरामध्ये बघाल तर वीज, पाणी आणि रस्ता या सर्वात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. रस्ते आज बघाल तर एक प्रसन्न लेनपासून किंवा शाखेच्या कॉर्नरपासून तर अश्विनी हॉस्पिटलपर्यंत आतले रस्ते पूर्ण काँक्रिटीकरण झाले. त्यामुळे रस्त्यावरची येणारी धूळ किंवा कचरा हा सगळ्यात कमी झालेला आहे आणि लोकांना म्हणजे एक चालण्यासाठी व्यवस्थित हे भेटलेलं आहे. त्यामुळे मी एकच सांगेल की स्वप्नीलच्या पाठीशी तर आम्ही आहोतच, पण तुम्ही सर्वजण राहाल याची मी अपेक्षा करतो. आमचं मत स्वप्नीलला. तर चला, प्रभाग क्रमांक 24च्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक 24 अ मधून सुवर्णाताई सुभाष साळुंके आणि प्रभाग क्रमांक 24 ब मधून स्वप्नील अरुण बागुल आणि शिवसेना पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार मनीषाताई अरविंद वाळेकर या तीनही उमेदवारांना दिनांक 20 डिसेंबर 2025 रोजी त्यांच्या धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणूया. कारण शिवसेना हाच ध्यास, 24 तास प्रभागाचा विकास.